बाय द वे उद्या वेदांत आमच्यासोबत नाही येणार आहे. गोल्डनमध्ये हा नेकलेस घेतलेला आहे. का लेट झाला? मैत्रिणीशी बोलत होती ना. नमस्कार मंडळी, मी माया गुरे ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं दुपारच्या वेळी स्वागत आहे. आत्ता मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे आणि सकाळची जी काही कामं असतात ती सगळी झालेली आहे. आता लंचचं टायमिंग झालेलं आहे. आता मी आणि केतू जेवणार आहे. तर आज जेवणामध्ये इडली आणि डोसा बनवणार आहे. इथे माझी इडली तयार होते. ऑलरेडी 2 मी घाणे बनवलेले आहेत इडलीचे. त्याचबरोबर इथे सांबार बनवलेला आहे आणि चटणीसुद्धा रेडी आहे. आता फक्त केतूच्या टिफिनसाठी मला डोसा बनवायचा आहे, कारण आता तिचं ट्युशन आहे. ट्युशनला टिफिन लागतो, कारण 4 ते 5 तास ती ट्युशनमध्ये असते. तर त्यासाठी आता मी पहिले डोसे करून घेते. तर आता इथे मी केतूला जेवायला वाढते. तर तिला इडलीवरती सांबार आवडतो, त्यामुळे तिला असं देते मी. असं खायला खूप छान टेस्टी लागतं. केतू वाढले बघ. सुरुवातीला 4 वाढलेत, लागेल तसं माग. तर इथे तिला फोक आणि चमचा दिलेला आहे. हे घे बाळा. यात चिंच आहे, तर चिंच काढणं तर तोंडात जाईल. आवडते का तुला? आवडते. घे खा. आणि कशी झाली सांबार, कसं झालं सांग. झाला का अभ्यास? अजून होतोय. आणि तुझी बॅग भरलीस का? कपडे वगैरे कधी भरणार बाबू? आपल्याला उद्या सकाळी जायचं आहे. आल्यावर बरं, किती वाजता येणार आहेस तू आज? 9:15. बापरे, बराच वेळ होणार आहे. मग डोसे करून घेते, तू खाऊन घे. हां, आता इथे मी केतूसाठी डोसा बनवते. तिला असा पातळ नाही आवडत, एक डोसा टाईप तिला आवडतं. याच्यावर थोडंसं तेल घालायचं साईडनी. तर आता अशाच पद्धतीने सगळे डोसे करून घेते मी. म्हणजे केतू करतेच करते आता. तर सगळे डोसे करून घेते. तर आत्ताच केतूच्या ट्युशनमधून मी घरी आली. केतूला ट्युशनमध्ये सोडलं. केतूच्या ट्युशनमध्ये आम्ही याच्यासाठी गेलो, कारण आम्ही जाणार आहोत गावाला. म्हणजे उद्यापासून ते जोपर्यंत आपली गणपती आहेत तेवढे दिवस आम्ही गावी राहणार आहोत. तर त्यामुळे तिचं ट्युशन बुडेल आणि त्यासाठी त्यांना सांगायचं होतं. तर तिचा जो काही अभ्यास आहे तो तिची मैत्रीण तिला पाठवणार आहे. ऑफिसमध्ये सांगितलं आहे, त्यामुळे त्यांनी सांगितलं आहे तिला एक्स्ट्राच्या लेक्चरला बसावं लागेल, म्हणजे गावावरून आल्यानंतर. तर ते सगळं झालं. त्यानंतर केतूला काही ज्वेलरी घ्यायची होती आणि त्यासाठी आम्ही अर्धा तास अगोदर निघालो होतो. म्हणजे ट्युशनच्या अगोदरच आम्ही जाऊन आलो. तर तिथे आम्ही काय काय घेतलं ते तुम्हाला दाखवते. तर जास्त काही नाही आणलं, पण केतूला पाहिजे होतं म्हणून गोल्डनमध्ये हा नेकलेस घेतलेला आहे. छान आहे, एकदम नाजूक वगैरे. तर साडीवरती तिला घालायचा होता. आणि बांगड्यासुद्धा घेतल्या तिच्यासाठीच. खूप मस्त बांगड्या आहेत. मग मी ओपन करून दाखवते.
तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचे या बँगल्स आहेत. खूप मस्त आहेत, मला तर खूप आवडल्या आणि तिच्या हातात पण खूप छान दिसत होत्या. तर या तिला घेतलेल्या आहेत. साडीवरती छान दिसेल या बांगड्या. त्यानंतर या बांगड्या ज्या आहेत सिल्वरमध्ये घेतलेल्या आहेत. तर या मी माझ्यासाठी घेतलेल्या आहेत साडीवरती वेअर करण्यासाठी. त्यानंतर नेल पेंट घेतलेलं आहे. एवढंच साहित्य घेतलेलं आहे. आता इथे माझ्यासाठी चहा ठेवलेला आहे आणि साईड बाय साईड इथे मी पनीर पण बनवून घेतलेलं आहे. आता वेदांना पनीर डोसा बनवायचा आहे. तर आता पनीर रेडी झालेलं आहे. गॅस बंद करते, चहा ओतून घेते. चला मंडळी, आता मी चहा पिऊन घेते आणि आता जरा थोडा वेळ गॅलरीत बसते. आणि इथे माझं बॅग भरणं पण चालू आहे. बॅग अजून पूर्ण भरलेली नाही, कपडे चालू आहेत. केतूचे आणि माझे कपडे यामध्ये भरणार आहे. आता थोडा वेळ गॅलरीमध्ये येते. गॅलरीमध्ये आता थोडंसं जरा बरं वाटतंय. पाऊस नाही आहे, परंतु आकाशामध्ये ढग काळे वाटत आहेत. परत पाऊस पडू शकतो. म्हणजे पूर्णपणे पाऊस बंद नाही झाला आहे, अजून चालूच आहे पाऊस. पण वातावरण एकदम मस्त झालं आहे, छान झालं आहे. दरवाजा आपटायला लागला आहे, वारा यायला लागला आहे म्हणून. तर चला मंडळी, मी चहा पिऊन घेते. तू आली आहे ट्युशनमधून. आज लेट झाला ना? का लेट झाला? मैत्रिणीशी बोलत होती ना. मैत्रिणीशी गप्पा मारत बसली होती मॅडम. आणि मी ते काळजी करते, अजून का आली नाही, अजून का आली नाही. मी मम्मीला 2 वेळा फोन केलेला, तिचा फोन नाही लागला. तो फोनचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. मग दादाला सांगितलं, पण दादानी मला लगेच सांगितलं नाही. मी इथे चिंता करत बसले. दादा बोलतो मी तर इन्फॉर्म केलेलं, पण दादाने सांगितलं नाही तर नाही का करू. चला मंडळी, आता माझी इडली वगैरे झालेली आहे. कारण आज आमचा सकाळपासूनचा मेनू हा इडली आणि अजून सांबार पण भरपूर उरलेला आहे. केतू सांबार घे. आणि इथे बॅग भरणं चालू आहे माझं. आणि याच्यामध्ये काही थोडे खायच्या गोष्टी आहेत. म्हणजे काही गोष्टी पूर्वतयारी केलेली आहे. शेंगदाण्याचा कूट, भाजलेलं शेंगदाण्याचं कूट, खोबरं वगैरे सगळं मी आत्ताच छान मिक्सरमधून वाटून घेतले. आणि घरामध्ये काही थोडाफार भाजीपाला होता, तो सुद्धा मी सोबत घेतलेला आहे. कारण आता 10 दिवस घरात नसणार, त्यामुळे ते सगळं खराब होणं. काही मसाले पण घेतलेले आहेत. तर अशी ही पूर्वतयारी झालेली आहे. आणि इथे कपडे आहेत आणि अजून काही बॅगा, म्हणजे अजून 2 सॅक घ्यायचे. तर त्याच्यात पण केतकीचे कपडे असतील आणि माझे पण थोडेफार कपडे असतील. तर बघू आता, अजून ते सामान भरायचं आहे आणि नंतर पटकन झोपायचं आहे. आता आमचे सगळ्यांचे जेवणं झाले. केतू जेवते, महेश जेवून बाहेर गेले. तर आता मला अजून बऱ्याचशा गोष्टी भरायच्या आहेत पिशव्यांमध्ये. अजून काही गोष्टी आठवायला लागलेल्या आहेत. आणि असं पण काही गोष्टी आहेत की ज्या मी जास्तीच्या भरलेल्या आहेत असं मला वाटायला लागलं आहे. तर जास्तीच्या काय भरलेल्या असतील तर त्या काढायच्या आहेत. आणि परत रात्री सगळी भांडी वगैरे व्यवस्थित घासून ठेवायची आहेत. आणि परत सकाळी उठल्यावरती ब्रश वगैरे झाल्यानंतर परत ब्रश, टूथपेस्ट सगळं भरायचं. आणि नाश्ता, चहाची काय जी भांडी, नाश्त्याची, चहाची जी काय भांडी पडतील तीसुद्धा मला सकाळी घासावी लागतील. तर बायकांना अशी भरपूर कामं असतात. तुम्हाला तर माहितीच असेल, गावाला जाताना आपल्याला किती कामं वाढतात. जरी आपण किती पूर्वतयारी केली तरीसुद्धा आदल्या दिवशी अशी गडबड होतच असते प्रत्येकांची. तर तुम्हीसुद्धा रिलेट करत असाल. प्रवास करताना प्रत्येकाला हा अनुभव येतच असेल. तर चला मंडळी, आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.